नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असा दावा हेमंत गोडसेंनी केला आहे। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा आग्रही आहेत। त्यामुळे आता नाशिकची जागा नेमकी कोणाला मिळणार असा सवाल उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच सुद्धा पाहायला मिळतोय। आमच्या सर्व शिवसैनिकांच्या भावना होत्या का ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची, आणि म्हणून इतर जसे पक्ष दावेदारी करताय आपण देखील दावेदारी करून आपण आपली ज्या भावना ह्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही सर्वच वरिष्ठ नेते असतील, म्हणजे पालकमंत्री असतील, आमदार कांदे असतील आणि सर्वच पदाधिकारी आम्ही जे आहोत त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले। मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का जी काही शिवसैनिकाची भावना आहे ती त्यांची देखील आहे। आपण ही जागा पारंपरिक लढवतोय आणि आपल्या ज्या भावना आहे हे आम्ही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची सगळ्यांची चर्चा करून ही नाशिकची जागा धनुष्यबाणासाठी सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल। नाही, आम्ही नाशिकच्या संदर्भात बोलतोय। नाशिकचा माझा विषय नाही आहे। महायुतीच्या जागांचा तिढा नेते मंडळी सक्षमपणे सोडवतीलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।